नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव अशा या 240 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाचं हेलिकॉप्टर सर्वेक्षण हे आता पूर्णत्वाकडे जात आहे। मराठवाड्यातल्या 3 जिल्ह्यांना रेल्वेने जोडण्यासाठी धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे। हेलिकॉप्टरद्वारे हवाई मार्गाने आणि जमिनीवर 2 प्रकारे हे सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे। यासाठी कंपनी नियुक्त करण्यात आली आहे। दरम्यान यामुळे रेल्वे मार्गाच्या आशा पल्लवित झाल्यात। अनेक वर्षाची मागणी प्रत्यक्षात येते। 240 किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग झाल्याने रेल्वेचे उत्तर आणि दक्षिण विभाग हे एकमेकांना जोडले जाणार आहेत। या रेल्वे मार्गासाठी 4,857 कोटी रुपयांच्या निधींची आवश्यकता लागणार आहे। बीड जिल्ह्यात अहिल्यानगर ते बीड या रेल्वे मार्गाचं काम पूर्ण झालं आहे। पुढे परळीकडे हे काम गतीने सुरू आहे। अद्याप बीड नगर रेल्वे सुरू झालेली नसली तरी या मार्गाची हायस्पीड चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे। बीडपर्यंत हा रेल्वे मार्ग आल्यानंतर आता धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर हा नवा रेल्वे मार्ग करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे। सोलापूर ते जळगाव या रेल्वे लाईनसाठी 2008-9 मध्ये सर्वेक्षण करण्याची घोषणा करण्यात आली होती। मात्र त्यानंतर हे काम पूर्ण झालेलं नव्हतं आणि आता पुढे 2017 मध्ये मराठवाडा रेल्वे विकास समितीने या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी आग्रही भूमिका घेतली होती। शिवाय हा मार्ग बदलला जात असल्याचे आरोप केले जात होते। त्यानंतर रेल्वे प्रशासनाने 2 टप्प्यात काम पूर्ण करण्यात येईल असं सांगितलं होतं। यात पहिल्या टप्प्यात धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर असा मार्ग जोडण्याचा निर्णय घेण्यात आला। सर्वेक्षण करण्यासाठी प्रस्ताव 2018-19 मध्ये मंजूर झालेला होता। 28 एप्रिल 2022 रोजी याचा एक अहवालही रेल्वे बोर्डाला पाठवण्यात आलेला होता। दरम्यान 22 जून रोजी झालेल्या रेल्वेच्या मध्य विभागाच्या बैठकीत ओमराजे निंबाळकर, बजरंग सोनवणे यांनी या मार्गाचं फेर सर्वेक्षण करण्याची मागणी केली। दरम्यान या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाल्यामुळे नवा रेल्वे मार्ग होण्याच्या आशा मोठ्या प्रमाणात पल्लवित झाल्यात। या रेल्वे मार्गाने सर्वेक्षणासाठी तरतूद करण्यात आली आहे। कामाचे कॉन्ट्रॅक्ट हैदराबादच्या आरवी इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी या कंपनीला देण्यात आला आहे। हेलिकॉप्टरद्वारे हवाई मार्ग आणि जमिनीवरील अशा दोन्ही प्रकारचे हे सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे। याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने एजन्सीने दिलेले पत्र हे समोर केलं आहे। धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर हे अंतर 240 किलोमीटरचं आहे। हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर असा रेल्वेचा उत्तर दक्षिण विभाग जोडला जाणार आहे। सोबतच मराठवाड्याच्या 3 जिल्ह्यांना जोडणारा रेल्वे मार्ग हा पूर्ण होत असल्याने विकासाला चालना मिळेल। औद्योगिक विकास, कृषी उत्पादनांना बाजारपेठ यामुळे सोयीस्कर होणार आहे। तर मंडळी, अशा पद्धतीनं हा रेल्वे मार्गाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्यात। याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये नोंद करा। व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा। धन्यवाद।